अगं किती उशीर केला तोडभरणीला यायला. बरं चला या आता. अगं श्वेता, तू या वांजोटीला कशाला बोलवलं सोडभरणीला? तुझ्या बाळावरीची वाईट सवली पडेल. अगं ललिता, असं काय म्हणतेस? आपण हिला चांगल्या डॉक्टरांकडे नेऊ, चांगली ट्रीटमेंट देऊ. ए बस, कशासाठी आली आहेस? 7 वर्षे झाले लग्नाला आणि अजून मूल होत नाही. बरं, याच्या अगोदर कधी स्त्रीरोग तज्ञाला दाखवले का? नाही दाखवले. बरं, सर्वप्रथम आपणाला गर्भधारणा न राहण्याचे कारण समजावून घ्यावे लागतील आणि त्यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. त्याचबरोबर स्त्रीबीजाची गुणवत्ता खराब असणं म्हणजेच पीसीओडी सारखे आजार, गर्भाशयाचे आजार, गर्भनलिका बंद किंवा खराब असणं, बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असणं आणि याचबरोबर पुरुषांच्या शुक्राणूची तपासणी ही तेवढीच गरजेची आहे. परत जर तुम्ही योग्य तपासण्या केल्या, बंधत्वाचं कारण शोधून काढलं आणि त्यावर योग्य उपचार घेतला तर नक्कीच गर्भधारणा राहण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. आजकाल मेडिसिन, IUI, IVF, सरोगसी सारख्या सुद्धा ट्रीटमेंट आलेल्या आहेत आणि या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची जीवनशैली ही निरोगी असली पाहिजे. बरं, अशा काळामध्ये अशा स्त्रियांच्या पाठीमागे तुम्ही, मी सर्वांनी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. तिला मानसिक आधार दिला पाहिजे. बरं, तू घेणार का उपचार माझ्याकडे? उपचार तर घेऊच आपण, पण चला ग सखींनो, आज मंगळागौरीकडे तिच्यासाठी साकडं सुद्धा घालूया. माझ्या
बागेत जाईन म्हणते, मथुरेच्या बागेत जाईन म्हणते, लाल लाल साडी नेशीन म्हणते, लाल लाल साडी नेशीन म्हणते. अगोटा 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 अगोटा. सर सर तू पिंपळाई तू पतवारी पेरी तू लागाई चिंताना छाया आमच्या वेड्या घालाया एक बेली पोकळी सोनियाची साखळी घडा रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलारा दाखवी डेक्यात आम्ही दोघी बहिणी लाडक्यात. अगं काय झालं? घाबरू नका, तुमच्या मैत्रिणीला काहीही झालेलं नाही. सर्वप्रथम तुझं अभिनंदन. योग्य तो उपचार घेतल्यामुळे हिला गर्भधारणा राहिली आहे आणि पुढच्या वर्षी हिच्या घरी छोटी गौराई येणार आहे. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.